भारी स्वप्न पडलं. माझ्या अंगात शाळेचा युनिफॉर्म होता. समोरनं जोरात त्या बॉलरने बॉल टाकला. खूप स्पीडमध्ये 140 असेल. एक क्षण मला खूप भीती वाटली, पण वाटलं हातातलं पॅड फेकून पिचवरनं पळच काढायला पाहिजे. तितक्यात तो बॉल समोरच आला आणि मग माझ्या हातातलं पॅड घट्ट घट्ट धरून नेम धरून मी बॉल उंचावला. टक असा जोरदार आवाज आला आणि स्ट्रेट सिक्सर गेली यार. पण त्या इंटेन्स फोकस क्षणी मी एकटा मात्र नव्हतो. चीअर करायला तू, तेजस्ता, माही, गीता मावशी तुम्ही सगळे होता. आणि कॉप घेऊन बसलोय आणि पॅडवर बॉल आपटल्यावर आलेला तो टक आवाज पुन्हा आठवत बसतोय. अस्मित, विठ्ठल विठ्ठल लव यू भावा. अरे लव इंटू तिला तुला हवे तेवढे. गुणाकार असं हे शीर्षक. का मी हा आज मुद्दाम इथे प्रसंग वाचला म्हणजे इथे कोणी संस्कृती रक्षक असतील तर भूमिका आधी मला सांगू दे की बदललेलं जग आणि वास्तव मराठीत आणताना लेखकापुढे कसोटीचे प्रसंग असतात. मला हा अनुभव विशितिशीत लिहिताना मला अगदी काय त्याला म्हणतात जी अभिजाततेकडे वळणाऱ्या भाषाशैलीतही लिहिता येईलच ना हे सगळं, पण त्यात अर्थच नव्हता. ती पात्र आज काय भाषेत बोलतायत काय, कारण भाषा म्हणजे फक्त बोलण्याची गोष्ट नसते, भाषेत विचार होतो. आणि ही मुलं 2-3 भाषांमध्ये एकत्र आज विचार करतायत. त्यामुळे ते संवेदन आणि ती भाषा इंग्रजी मराठी अशीही नाही आहे. ती व्हॉट्सॲपची भाषा आहे, ती इमोजीची भाषा आहे, ती स्माइली इंटू 100ची भाषा आहे खरं तर. म्हणून मी त्याचं नाव दिलं होतं गुणाकार. एक आता छोटा व्हिडिओ बघूया. आमची मैत्रीण आहे प्राची कुलकर्णी गरुड, तिने कोविड काळात हा उपक्रम केलेला. या मैत्रीवर्णची माझी एक कविता तिने फार छान पद्धतीने रूपांतरित केली. रॉकी पर्वता इतके आपण कणखर नसतो आणि गंगे इतके क्षमाशीलही. वैराण नात्यांना धरून ठेवत नसतो आणि सोडावंसही वाटत नाही. भरून आलेल्या आभाळासारखे कोसळू शकत नाही आपण आणि मातीत निशंकपणे स्वतःला लोटून देत रुजवूही शकत नाही. समजुतीच्या या मधल्याच वाटेवरून अहर्निश चालताना किती थकतो रे आपण कधी कधी. आणि नेमक्या अशा वेळी सावलीही अमित्र होत जाते नाही. एक मिनिट चल ठीक आहे, ऐकूया. मे मला बाईक मागे बसवून या साऱ्याहून दूर, या साऱ्याहून दूर. हरकत नाही, माझं लक्ष गेलं नाही तेवढ्यात मी स्क्रिप्टचं बघत होतो आणि व्हिडिओ नेमका दिसला नाही, पण आवाज ऐकू आला. प्राचीचा हा आहे यूट्यूबवर उपलब्ध, जरूर बघा. पण असं फक्त राहत नाही ना जग साधं सोपं. स्माइली इंटूचं काय होतं, मित्र दारात येतो, मित्र दारात येतो, घरात येत नाही. मित्र दारात येतो, घरात येत नाही. मित्र बोलत राहतो, कळू देत नाही. मित्र दारात येतो, घरात येत नाही. मित्र बोलत राहतो, कळू देत नाही. मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात. मित्र आठवण नाकारतो रात्री एकटा असतानाही. मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणे आणि पूर्ण विचारांती नाही आवेगात क्षणिक. दुःख त्याचे खरे नुसत्या दुराव्याचे नाही, असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घे. अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल. अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल. अशा मित्रासाठी तुम्ही व्हाल निवारा, तो थांबणार नाही. अशा मित्राला द्याल तुम्ही हिरवा चारा, तो फसणार नाही. तो चालत सुटेल अशा वेगात की तुम्ही ऐल तिराशी, तर तो क्षितिजा पार. जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे की तुम्ही निराधार, तर तो निर्विकार. असंही कधी कधी संवेदन होतं. आणि मग असा जर मूड असेल तर मला कोणाकडे जायला आवडतं सांगू, गाऊनच दाखवतो. ट्रॅकला काय वापस.
सचिंधी काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला काय झाले ग. एक मिनिट जरा रुके. एकच मला सांगा, मिक्सिंग फक्त नीट ऐकू येत आहे का हे म्युझिक लाऊड येत आहे? हाँ तो वॉल्यूम आपका कम कीजिए. तेच मला शंका आली. ते मॉनिटर नाही आहे ना त्यामुळे मला कळत नाही आहे. थोडा वॉल्यूम आपका कम करना है. नहीं यहाँ से भी आपका ए भूषण किंवा कोणीतरी वॉल्यूम फक्त इथला कमी गेला तरी ठीक आहे. किंवा इकडचं आहे का तुमच्याकडे सेपरेट लाईन? थांबा ते करतायत तेवढं मिक्स करा जरा दादावरनं. कारण ग्रेसांच्या बाबत मला चुका नको आहेत. काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला काय झाले ग. ओघा ओघाने तुटेल मग सावल्यांची साथ संधी प्रकाशाच्या वेळी सारे कोसळती बेत साडी गावाची राखण तिला डोंगराचा कोट दिवे लागणीत मिटे पाया खालची ही वाट. भाजी चिरताना वेळी लागली ग का बोटाला तीक्ष्ण नखाचा घुंगूर गर्भाशयात तुटला. सांग चाऱ्या खाली कोणी होता ठेवीला कोयता याद वासराची येता हात पडला येता. रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवावर भय रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवावर भय. नाळ कापली तेव्हाची मला हवी आहे लय काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला काय झाले ग. धारपात्यांच्या शैलीचे बाई वेगळाले घाट काही जखमा वाहत्या काही जीव घेती थेट. मला आठवते बाई माझ्या बालपणातली जिच्या अंगावर वाटे होती केशराची जाळी. आणि एकदा पाऊस साध्या मेघातून आला तिच्या देहाला रक्ताने हळू गोंदवून गेला. कोणी बोलले कानात नभे साधे मरण आता सोन्याच्या मोहरा नको ठेवूस गहाण. त्याच बोलीने तुलाही आज विचारतो सखे त्याच बोलीने तुलाही आज विचारतो सखे. सांग चिंधीचे गुपित फुल तोडल्यासारखे काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला
कायम जानेगा, कायम जानेगा. ग्रेसांचे शब्द हे इतके विलक्षण असतात की त्यातल्या सगळ्या चरणांची संगती आणि अर्थ जरी आपल्याला लागला नाही तरी देखील एक एक चरण आपल्याला हलवून टाकायला पुरेसा असतो. आत्ताही मी बघत होतो, अनेकांच्या डोळ्यात पटकन पाणी आलं आणि इतकं स्वाभाविक आहे, इतकं नैसर्गिक आहे. आणि म्हणून मी, आणि आपल्याकडे वेळही थोडा कमी, त्यामुळे मी एकदम एक वेगळ्या मूडमधलं आता तुम्हाला गाणंच ऐकवतो. आणि भाई साहब आपको लगाना है. ठीक आहे ठीक आहे, मी बोलता हूं आप जाके. ज्या दिवशी मला हे मुंबईत मराठीत सांगता येईल ना त्या दिवशी मराठी खरी पुढे गेली. मला घाणेकर मध्ये आता माझा ठाण्यात एक कार्यक्रम होता, तिथेही पार्ल्यात, जिथे कुठे मुंबईत मी कधी कार्यक्रम करतो तेव्हा हे मला हिंदीतच, तरी अजून गुजरातीत मला करायला लागत नाही याचा आनंद वाटतो कधी कधी. एक वेगळं बॉब डिलन हे तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. तर ग्रेस, का मला ग्रेस म्हणल्यावर बॉब डिलन का लगेच आठवतात, तर लयीचा जो खेळ आहे ना ग्रेसांच्या कवितेतला, तो बॉब डिलनला इंग्रजीमध्ये साध्य झालाय. आणि पण ग्रेसांची लयबद्धता आणि त्याची लयबद्धता सारखी असली तरी संवेदन खूप वेगळं आहे. बॉब डिलननी खूप विद्रोही देखील खरं कविता लिहिल्या, प्रेमाच्या लिहिल्या, तरी त्यात एक वेगळा असा भाव होता. त्यात मला नेहमी पुलंचं आठवतं. पु ल देशपांड्यांनी असं खरं कविता लिहिली आहे, म्हणजे इंटरेस्टिंगली माहीत नसेल, चौपाटीवर नावाची कविता आहे त्यांची. इथेच दादरला तर म्हणायलाच पाहिजे चौपाटीवर. चौपाटीच्या सभेत आता आडवे बांबू करतात दाटी, स्विमिंग पूलशी गर्दी जमते तरण्यापेक्षा चरण्यासाठी. टिळकांचाही पुतळा आता सारे काही पाहून थकला, मर्सिडीजचा तारा म्हणतो बळवंतराव होरा चुकला. आता त्यातली मला गंमत अशी वाटते की होरा चुकलेल्या टिळकांचं गाणं पुलंनी पेटी वाजवत गायलं नाही, मात्र त्यांनी जे गाणं गायलं ते सगळ्यांना आवडेल, रुचेल असं होतं. आणि बॉब डिलननी मात्र याबाबत त्या पद्धतीचा आधी गायला नाही. अर्थात नंतर आता समीक्षक म्हणतात त्याला नोबेल मिळाल्यावर की तोही काळाच्या ओघात, टाळ्यांच्या ओघात वाहत गेला, व्यवस्थेला विकला गेला वगैरे वगैरे. माहीत नाही कसं काय ते, पण मला असं नेहमी वाटतं की त्यांनी जे संवेदन मांडलं ते इतकं सुंदर, इतकं प्रवाही आणि सहज असं होतं. तर एक तुम्हाला गाणं ऐकवतो मुद्दाम त्याचं, की भाषा इंग्रजी आणि मराठी दोन्हीत येते. म्हणजे मी त्याचा मराठी भावानुवाद केलाय. तुम्ही लय पश्चिमा वाचलं असेल तर अनेक इंग्रजी कवितांचे मी अनुवाद त्यात केले. तर मला असं नेहमी वाटतं, मला कोणीतरी विचारलेलं त्यावेळी की मराठी गाणी तुम्हाला महत्वाची वाटत नाहीत का, आता काय समजवायचं. पण मी एक नेहमी या संदर्भात सांगतो की एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करू शकत नाही, शक्यच नाही. एकदा तुम्ही भाषा नावाच्या गोष्टीच्या प्रेमात पडलात की असतं, पण त्याचवेळी तुमच्या भाषेचं रक्षण करणं हीही तुमची जबाबदारी असते. त्यामुळे मला असं वाटलं की बॉब डिलन, आता दोन्हीमध्ये आपण गाऊया आणि थोडा सांदा बदलूया. प्ले करणार ट्रॅक बस. Hey Mr. Tambourine Man, play a song for me. Hey Mr. Tambourine Man, play a song for me. I'm not sleeping and there's no place I'm going to. Hey Mr. Tambourine Man, play a song for me. In the jingle jangle morning I'll come follow you. Hey डफली वाल्या गाणं ऐकव ना, हे डफली वाल्या गाणं ऐकव ना, नीज आलेली नाही कुठे जायचं ना. हे डफली वाल्या गाणं ऐकव ना, अशा झिमझिमत्या सकाळी तुझ्या पाठी येईन ना. Take me on the trip upon your magic swelling ship. Take me on a trip upon your magic swirling ship. My senses have been stripped
My hands can feel the grip, my toes too numb to stay, where only for my foot is to be wandering. भरलेल्या शिडाच्या नावेत नेना मजला रे, भरलेल्या शिडाच्या नावेत नेना मजला रे. माझं मनही शिडलेलं, माझं पाऊल थकलेलं, माझं पाऊल थकलेलं, माझं मनही शिडलेलं. तुझी जादुई होडी ही बरी करेल ना. Hey, Mr. Tambourine Man, play a song for me. I'm not sleepy, and there's no place I'm going to. Hey, Mr. Tambourine Man, play a song for me. In the jingle jangle morning, I'll come following you. Hey, डफली वाल्या गाणं ऐकवना, नीज आलेली नाही, कुठे जायचं ना. हे डफली वाल्या गाणं ऐकवना, अशा झिमझिम त्या सकाळी तुझ्या पाठी येईन ना. हे असतात आज थोडासा आपला कार्यक्रम, कारण ऑफिस संपून येत होते म्हणून खरं उशिरा केलाय. अजून एक 10 मिनिटं चालेल मीनाक्षी मॅडम? तुम्ही प्रेक्षकच मला सांगा मी कसं एडिट करणार आहे. चालू थोडं 1:30 पर्यंत चालू शकेल म्हणजे मला अंदाज मी घेतोय, नाहीतर मी कमी करेन. मला खरंच मनापासून तुम्हा मुंबईकरांचा आदर वाटतो. तुम्ही लोकल, मी लोकलकडे बघूही शकत नाही प्लॅटफॉर्मवर. बाकी मला मुंबई खूप आवडते, मी खूप फिरलोय, माझ्या लहानपणच्या इथल्या खूप आज हिंदी मी काही माझं घेत नाहीये. हिम्मत रख सारखं गाणं आहे, किताबे सारखं गाणं आहे, अंधेरीचं स्टुडिओचं कल्चर काय आहे, लोखंडवालाचं काय आहे, सगळं एक वेगळं जग देखील मुंबईतलं मी अनेक पाहिलं आणि मला मुंबई खूप आवडतं. पण मुंबईची लोकल नाही. अशा लोकलच्या सगळ्या आपण जगात असताना, सारखा आवाज असताना, कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसावंसं वाटतं कधी कधी. आणि तोच मी आता थेट व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. प्ले कीजिए और व्हिडिओ दिखाना है आपको. हाँ, व्हिडिओ व्हिडिओ. मला कविता संग्रह वाचायला सुरुवात केल्यावर आधी पहिलंच पानावर जे दिसलं ना ते फार विलक्षण वाटलं. शोधत शोधत खूप भटकले, मीनाक्षी पाटील लिहितात. शोधत शोधत खूप भटकले, खूप भटकले, खूप भटकले, उत्तर मिळालं बाहेर नको तर आत शोध. शोधत शोधत खूप भटकले, खूप भटकले, खूप भटकले, उत्तर मिळालं बाहेर नको आत बघ. आत शोध, आत आत अधिक आत जा. रहस्य उलगडलं, रहस्य उलगडलं. शरीर मन आत्म्यावरचे सगळे बुरखे मी भिरकावले अन मुक्त नाचू लागले, मुक्त नाचू लागले, विमुक्त झाले, निस्संग झाले. मला वाटतं एखादा कविता संग्रह जेव्हा या नोटवर सुरुवात होतो तेव्हा मला वाटतं वाचकाला देखील एक थोड्या तयारीनिशी जायला पाहिजे. म्हणजे यू कॅनॉट व्हिजिट दीज पोएम्स टू कॅज्युअली इन अ टू ट्रिव्हियल फॅशन. तुम्हाला एक पूर्वतयारी पाहिजे. बाहेरच्या जगाच्या पलीकडे तुम्हाला आत उतरायचं आहे का, हा आधी पहिला कवयित्री करत आपल्याला प्रश्न विचारते आणि त्याची तयारी असेल तर आत उतरायला पाहिजे. आणि मला इतकं छान वाटतंय की गणेश गुळाच्या या मंदिरात आज हे इतकं सुंदर पुस्तक हातात आहे आणि काही ठरवलं नव्हतं. मी, माझी पत्नी, माझ्या सासूबाई आणि माझ्या मेवण्याची पत्नी असे आम्ही खरं चौघं इथे आलोय आणि अचानक हा कविता संग्रह माझ्या हातात आहे आणि आम्ही शूटिंग करतोय. मी खरंच हा योग असतो आणि कवितांचं जग हे पारलौकिक जग असतं. माझ्या हातात त्यावेळी मीनाक्षी मॅडमचा कविता संग्रह असणं, मी गणेश गुळाच्या त्या अप्रतिम मंदिरात पहिल्यांदा जाणं, म्हणजे मी रत्नागिरीचं जावई आहे त्यामुळे खरं तर बरंच कोकणातलं सगळं माझं बघून झालंय त्याच्या आसपासचं, पण ते राहिलं होतं. आणि तिथे इतका मागे तुम्ही बघितलं म्हणजे हे इंटरनॅशनल डेस्टिनेशनच होऊ शकतं असाच तो सगळा नजारा होता. आणि तिथे कुठेतरी जे पाटील मॅडमच्या कवितेमध्ये जी अर्थपूर्णता आहे तुमची, की का हा सगळा शोध आपण घेतोय, कशासाठी घेतोय, कोणासाठी घेतोय, आपला स्वधर्म काय, हे खरं सगळा जो मांडणारा अख्खा प्रवास येतो त्या अख्ख्या कविता संग्रहात आहे. आणि तो हा भाग मला मुद्दाम दाखवावासा वाटला. आणि लगेच त्याला जोडून एक छोटा उतारा वाचतोय माझ्या या लेखकाच्या खोलीत आता आलोय मी पुन्हा. तर
माझं दिशा आणि वाटा आत्ता नवीन 6वं पुस्तक प्रकाशित झालंय, पद्मगंधा प्रकाशनांनी केलंय, अभिषेक जाकडे तरुण आहेत प्रकाशक, त्यांनी खूप छान प्रेमाने केलंय. आणि त्यात एक माझा लेख आहे, पूर्णगड. कदाचित तुम्ही इथे कोकणातले कोणी असाल रत्नागिरीचे तर तुम्हाला माहीत असेल. तर त्या पूर्णगडला मी गेलो होतो एकटाच रत्नागिरीतनं. असंच म्हटलं 1-1.5 तास आपलं म्हणजे संसारी माणसाची सोलो ट्रिप एवढीच असू शकते, असं अनेकदा मला वाटतं. पण मजेचा भाग वेगळा. माझ्या प्रवासानिमित्त अनेक बाकी होत असतात. पण जेव्हा मी पूर्णगडला गेलो तिथे खूप विलक्षण वेगळा अनुभव आला. आणि मी त्या लेखाचं नाव दिलं होतं पूर्णाकार. त्यातला एक छोटा भाग वाचून दाखवतो, कारण हेच कोकण गणेशगुळ्यापासून जवळ असलेलं अगदी एक छोटा भाग फक्त. आणि तो का वाचून दाखवतो हे वाचल्यावर सांगतो मुद्दाम आजच्या कार्यक्रमात. पूर्णगड पूर्णांशाने बघितला. परतीच्या रस्त्याला लागलो. चढण सडा उतरण, चढण सडा उतरण. पुन्हा पावस लागला. जायचं का पावसला? म्हणलं नको, आत्ता वेळ नाही आहे आणि तितकी आणि तशी श्रद्धाही नाही आहे. आणि मुळात गर्दी इतकी होती की सकाळच्या पूर्णगडच्या एकट रागानंतर हा गोंधळ सोसेल असं वाटलं नाही. दुखरं तर होतच असतं ना मन पदोपदी. संगतीचे हात कधी सुटून जातात कळत नाही. कधी सोबतीचा हात लुच्चा असतो, काम संपलं की सोडून जातो. कधी हात इतका सच्चा असतो पण मृत्यू हिरावून घेतो त्या हाताला. कधी हात शोधत राहतो, हात गच्च काळवंडलेल्या सायंकाळी, आणि कवेत घेणारा एकही हात मिळता मिळत नाही. कधी इतका उत्कट प्रेमाचा हात हातात असतो की ते प्रेम जपण्यासाठीच काही काळ तो हातावेगळा करत सोडवावा लागतो. किती तऱ्हांनी एकटा व्याकुळ होत राहतो हात. आणि मग कधीतरी अशा ठिकाणी वारा समजावतो, लाट शांत करते. सुरूचं बंद गाणं ऐकत नाही तुमचं, नुसतं गाते सोबत म्हणून. माणसं पाय वाटेवर येत जात राहतात आणि समजुतीने आपण त्यांचा कमी जास्त स्वीकार करतो. अटळ एकटेपणाचाही आपलं मन स्वीकार करतं आणि आपण म्हणतो दिस इज इट. हे एकटेपण आहे, हे असणार आहे आणि यातही आनंदाच्या शक्यता आहेत. आणि मग जणू पूर्वसंचित असावं तसं मग माणसं, गुरु, प्रेमी, मित्र, शेक्सपियर आणि ज्ञानेश्वर हे सगळे भेटत राहतात. यानंतर 4-1 वर्षांची गोष्ट. अखेर त्या पावसच्या मंदिरात जाण्याचा योग आलाच. मित्र, त्याची बायको, माझी बायको, मुलं, आम्ही सगळेच गेलेलो. छान आहे मंदिराचा परिसर, शांत आहे. माझं मन काहीतरी तेव्हा त्रस्त होतं, पण सहज डोळे मिटून ध्यान लागल्यागत बसलो आणि मागून ज्ञानदेव एकदम जणू कानात बोलते झाले, जे चळे न ढळे सरे न मळे, ते आपुलेचे निबळे अंग व्हावे. सोबत असलेल्या सुहृदाला मी ती ओवी सांगितली आणि म्हटलं, हृदयात साठवून ठेव रे, मी साठवणार आहे. आपल्या आतलं आपल्या हक्काचं बळ. ते चळत नाही, ढळत नाही, ते सरत नाही, मरत नाही, मलिन होत नाही, तेच अंगवावं आता. खात्रीशीर असं तेच आहे. आणि मग ते सोबत असलं की आभाळातून सरी बरसल्या काय किंवा नाही काय. माझे पंजाबी मित्र म्हणतात तसं की फरक पैंदा आहे. आणि मग अशा वेळी मला कुसुमाग्रज आठवतात. दिवसाचा गुण प्रकाश आहे. किती साध्या भाषेत लिहितात कुसुमाग्रज, मोठं सत्य. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता. दिवसाचा गुण, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता. दिवसाचा गुण श्रेयस करते असो नसोवा, निज धर्माविण नाही गती. श्रेयस करते असो नसोवा, निज धर्माविण नाही गती. एक मिनिट, अगदी शब्द माझा एक चुकायला नको म्हणू शकतो. असो नसोवा, निज धर्माविण नाही गती. कैद चराचर आपुल्या ठाई, त्यात मुक्तता त्यात रती. सांगशील का कधी धरेला, वाहत जा तू जलापरी. धग धग त्या बिजली सबसाया, दवाप्रमाणे फुलावरी. तसेच मी पण आहे माझे
तया सारखे तेच असे तसेच मी पण आहे माझे तया सारखे तेच असे अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता गुण गगनाचा निराकारता मेघांचा गुण व्याकुलता दिवसाचा गुण. धाडस माझ्याकडे नाहीये. आज मी जेव्हा याही प्रवृत्तींवर जाता जाता मराठीतल्या बोलायला पाहिजे की खूप जण इन्स्टावर असतात, मराठी साहित्याचा मूलभूत अभ्यास नसतो. अनेकदा शब्द आपल्या इंस्टाग्रामवरच्या किंवा फेसबुकच्या कॅप्शनला देताना एखाद्या कवीची ओळ वापरली जाते आणि खाली त्याचं नाव नसतं. म्हणजे क्रेडिट तरी द्यायला पाहिजे, कॅप्शन द्यायला हरकत नाही, पण कौसात बाबा कवी अनिल असं तरी म्हणायला पाहिजे. त्या सगळ्या प्रवृत्ती सगळ्या असतात आणि अशा वेळी आपल्याला हे अभिजात लोक पुन्हा पुन्हा का तरुण पिढीपर्यंत भेटवत राहणं गरजेचं आहे हे मला नेहमी वाटतं. आणि ही अभिजातता आता आपल्याकडे वेळ कमी म्हणून मी फार इंदिराबाई वगैरेंचं दाखवत नाही, पण इंदिराबाईंचंही असंच एक सगळं संवेदन होतं. आणि मला ते नेहमी वर्ष येतील संधेपरी आले मी आवरीत रक्ताचा जाळला काय लिहितात, एक एक शब्द बाहेर येत जातो आणि तो विलक्षण ताकदीचा असतो. स्त्रियांनी लिहिलेलं जे मराठीतलं साहित्य आहे त्याला तोड नाही. मी बऱ्याच भाषांमधलं अनुवादित तरी वाचलंय आणि त्या अभ्यासावर मी हे सांगतोय की आपल्याकडे जो खराखुरा फेमिनिस्ट व्हॉइस होता त्याला तोड नाही. अगदी रॅडिकल फेमिनिझम तुम्ही घेतलं तरी जे काही अभंगांमध्ये तुम्ही जर संवेदनपूर्वी बघितलं असेल, जनाबाईंचं बघितलं असेल, डोईचा पदरासारखं, तर काय विलक्षण येते. मला आज आठवण येते पंडित दुबे, सत्यदेव दुबेजींची. अजिबात माझा अभिनयाशी वगैरे काही संबंध नव्हता. आमचा एक मित्र म्हणाला तिथे खूप चांगल्या तरुण मुली असतात म्हणून आपण वर्कशॉपला जाऊ. तेव्हा माझं वय 21 होतं. त्यावेळी मी गेलो आणि दुबेजींनी ते इतके मोठे गुरु की त्यांनी ओळखलंच की या 200 मुलात हा एक मुलगा अभिनेता नाहीये. त्यांनी बरोबर ओळखलं. काय करतोयस, क्या करे हो या. ते एकदम चिडले. तर म्हणलं हो नाही मी गातो. तर ते म्हणाले की तो या क्या करे. म्हटलं तुम्ही सर शिकवताय ना, ती प्रिन्सिपल मी चालीला एका लावून बघतोय. आणि ते खरंच करत होतं. म्हणजे ते मात्र मी म्हणजे तरुण मुलींचाही आस्वाद घेताना मी चालीचाही अभ्यास करत होतो. तर ते म्हणाले सब लोग यहाँ बैठो. सगळे दुबेजी ज्यांना माहिती आहेत नाट्य क्षेत्रात काय होता तो जबरदस्त माणूस. त्यांनी असं बसवलं सगळ्यांना आणि म्हणाले का हो अब. तर मला स्टेजवर कधी आयुष्यात भीती वाटली नाही. मला स्टेजवर मज्जा वाटते, मला एक्साइट होतो मी. मला असं वाटतं काय मस्त आहे, आपण संवाद साधतो. त्यामुळे मला काही तिथे भीती वगैरे आली नाही. मला नंतर आमचा शशांक शेंडे वगैरे किंवा सोनाली वगैरे सगळ्यांनी मला विचारलं की तुला भीती नाही का वाटली. म्हटलं छे गायचं होतं सगळ्यांसमोर, मजा आली. पण मी जे गात होतो ते संवेदन इतकं वेगळं होतं. आणि या चालीचं श्रेय जे आहे ते दुबेजींचं आहे. त्यांच्या सगळ्या त्या कन्सेप्ट होत्या. आता कधीतरी मी ते रेकॉर्ड नीट करीन. काय लिहितात बघा जनाबाई. 12वं शतक आहे, केवढी वर्ष झाली. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेऊन टाळ खांद्यावरी विणा आता मज मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेऊन टाळ खांद्यावरी विणा आता मज मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी. पंढरीच्या पेठे मांडी येले पाल. पंढरीच्या पेठे मांडी येले पाल. मन गटावर तेल घाला तुम्ही. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. निघाले केशवा घर तुझे. निघाले केशवा घर तुझे. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी.
आणि मग ते दुबेजींचं संचित घेऊन पुढे माझं जेव्हा निर्धार झालं, एबीपी माझाने ते अनेक वेळा वारीच्या वेळी दाखवलं आणि खूप महाराष्ट्रातनं आजही मला ज्या गाण्याची दाद येते त्याची सगळी सुरुवात इथे होती. संत साहित्याकडे एखादा माणूस कसा वळतो मराठीतल्या, निर्धार आपण फक्त थोडक्यात बघूया. 8 नंबर आगे का. हां, शेवटाच्या आधी थोडं. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, तू माझा कार, तू माझा कार, मी तो तुझे निर्धार, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. तू मज लागी देवा घेसी माझ्या अंगे सेवा, तू मज लागी अचळ होसी माझ्या पाशी सबळ, तू बोलसी माझ्या मुखी मी तो तुझ लागी सुखे, तू बोलसी माझ्या मुखे, मी तो तुझ लागी सुखे. का म्हणे देवा विपरीत काही नामा, तू का म्हणे देवा विपरीत काही नावा, तू माझा कार, तू माझा कार, मी तो तुझ निर्धार, तुझं माझं नाही ध्येय केला सहज विनोद, तुझा माझा नाही भेद केला सहज विनोद, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. माझ्याबरोबर सहगायक आहे तो अतींद्र सरवडीकर, डॉक्टर अतींद्र सरवडीकर आहे आणि सारंग कुलकर्णींनी याचं संगीत संयोजन दिलेलं. संगीत अर्थातच माझं आहे आणि गायक आम्ही दोघे होतो. आजकाल इगो, पॉवर प्ले, मिरवत राहणं, सणवार, नातलग, अन्य लोक, दूरवर जाणारे दुरावे आणि तह, घर बेधींचं मगरूर हसत राहणं मला दिसतच नाही आजकाल. इगो, पॉवर प्ले, मिरवत राहणं, सणवार, नातलग, अन्य लोक, दूरवर जाणारे दुरावे, तह, घर भेदींचं मगरूर हसत राहणं मला दिसतच नाही आजकाल. पौर्णिमेच्या रात्री उजळलेलं तळं, मेहनत, ध्येय, सदयतेचं कमळ, मोजक्या स्नेही मंडळींची सोबत असावी तसा आसपास विखुरलेला संधी प्रकाश. मग मला दिसतच नाही आजकाल कोणी आपल्याला बनवले, वापरले, कोणी हिरावून घेतले, कोणी एकटे पाडले. आतून तेवत राहावे आत्मबळ तशी, आतून तेवत राहावे आत्मबळ तशी, आकाश कंदिलाची शांतता भेटत राहते अधेमध्ये का असेना पण आजकाल. आपल्याला सगळ्यांचं या संत साहित्याचं संचित करत असताना समर्थ रामदासांचं देखील अनेकदा स्मरण होत असतं. तर त्या धर्तीवरती पण आत्ताच्या काळातलं संवेदन मांडणारी कविता आहे अरुणा ढेऱ्यांची. त्याने आजचा कार्यक्रम थांबवतो आणि करुणाष्टक असंच आहे त्याचं नाव जे आहे ते. तंबोऱ्याचा आवाज येतो ऐकू? पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. हे झालं की मी काही बोलणार नाही.
उतरून हळू येते संधिकालीन माया, स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया, झरझर स्मरणाची रेघ जाई धुक्यात, मनभर कवितेचा मांडिला मी आकांत, क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा, अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा, अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते काही नाही कळाले, हळूहळू कळते काही नाही कळाले, गडद गडद झाले सावळे मेघ काळे, लुक लुक हृदयाची चांदणी त्यात हाले, सगुण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे, अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे, नितळ गगन पात्री लागता चंद्र ज्योती, कितीक हरवलेले छंद भेटून जाती, खळखळ हृदयाची दाखवावी कुणाला, झडून झडून पाखे अर्थ राहे उशाला, पद पद खुडताना कोण सायास भावे, गुण गुण करताना कान गाणे जुळावे, सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही, मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, अपरिमित कृपेचा रेटिळा लाव माथा, अपरिचित उदासी खोल प्राणात जागो, प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो. हे नुकताच भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं, आपण सर्वजण आपण संवाद साधतो, परंतु भाषेचं अभिजात पण भाषेच्या भावसंवादामध्ये असतं आणि हा भावसंवाद सरांनी संवेदनेच्या माध्यमातून विस्तारण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटतं. यासाठी सरांचे मी मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपणही सर्व मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने आलात. आपण सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.